जिथे महाकालीचा वास तिथे होतो संकटाचा नाश. अशा अलौकिक शक्तीची साक्ष देणारे हे आहे महाकाली मंदिर. महाकाली महाकाली रक्तासारखी लाल तुझी ज्वाला ओ माता काली. नागपूरपासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर अमरावती हायवे जवळील सातनवरी व धामणा या गावांजवळ भुयारी व शिरपूर जवळच्या छोट्याशा टेकडीवरील हिरवाईच्या कुशीत वसली आहे ही महाकाली माता. हे फक्त मंदिर नाही, हे आहे शक्तीची जागा, एक श्रद्धेचा आधार, आई महाकालीची कृपाभूमी. प्रवेशद्वारातून आत आल्यावर अशा छायेतून आपण मुख्य मंदिराजवळ येतो. भक्तांच्या आश्रयासाठी बांधलेल्या या आडोशामुळे मंदिर पूर्णपणे दिसत नाही. समोर मोठे त्रिशूळ आहे. मुख्यद्वारामधून आत गेल्यावर महाकाली मातेचे दर्शन होते. मातेच्या या मूर्ती व्यतिरिक्त महाकालीचा हा पाळणा आहे. मंदिराच्या आतच एका बाजूला सरस्वती मातेची मूर्ती असलेला गाभारा आहे. गणेशजी सुद्धा मंदिरात विराजमान आहेत. या मंदिरात जितकी मूर्ती आहेत ते सर्व पुरातन आहेत. ते कसे समोर सांगतो. काही भक्त इथे भाव चढवतात, तर तेव्हा या जागी काली मातेला मासाचे नैवेद्य चढवतात. मंदिराच्या बाजूला शिव मंदिर आहे. तिथे भगवान शंकराची मूर्ती, नंदी आणि शिवलिंग आहेत. बाजूलाच दुर्गा मातेचे मंदिर आहे. तिथे देवीच्या मूर्ती बरोबरच एक देवीचेच पुरातन शिल्प बघायला मिळते. मंदिराच्या बाहेर काली मातेचे एक उग्र रूपातील शिल्प बघायला मिळते. असे विविध पुरातन शिल्पे आपल्याला इथे बघायला मिळतील. मंदिर कमिटीने या पुरातन मूर्त्यांना योग्य प्रकारे जतन केले आहे. दुर्गा मातेच्या मंदिरासमोरच गौशाळेजवळून चालत गेलं की संतोषी मातेचे एक छोटे मंदिर आहे आणि इतरही काही देवींचे मंदिरे आहेत. या जागी पूर्वी मोठे मंदिर असावे, जे कालांतराने पडझड झाले. इतर हेमाडपंथी मंदिरांप्रमाणे हे देखील पुरातन आहे याची साक्ष देणारे एवढेच बांधकाम इथे उरले आहे. याच ऐतिहासिक वास्तूमागे एक बांबूचे वन आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूने या झेंड्यांना फॉलो करत समोर गेलं की समोर चौमुखी मातेचे मंदिर आहे. चारही दिशेने या देवीचे मुख असल्यामुळे चौमुखी माता म्हणून ओळखली जाते. बाजूला पुन्हा विविध देवी देवतांचे शिल्पे बघायला मिळतात. या मंदिराकडेच हे मोठे बांबूचे वन आहे. हिरवईत दडलेल्या या मंदिरात नवरात्रीमध्ये एक वेगळाच भक्तिमय वातावरण बघायला मिळतो. या भूमीत प्रत्येक पावलात देवीची उपस्थिती आहे. जय महाकाली माता. शक्ती असो, आस्था असो आणि माथा नेहमी तुझ्या चरणात असो.